नमस्कार, मी विद्या शेळके. आज पुन्हा आपण निघालो आहोत नवीन ट्रिपला. आजची ट्रिप होती आपली अहिल्यानगरमधली आणि ती सुद्धा घ्यायची होती आपल्याला एअरपोर्टवरून. एअरपोर्टवरून पिकअप करण्यासाठी मी निघाले होते आणि एअरपोर्टला जातानाच एवढी ट्रॉफिक लागत होती की विचारू नका. फायनली कसं तरी मी एअरपोर्टला पोहोचले. 9:45 वाजता मी पोहोचले होते. 10 वाजता मला पिकअप होता. फायनली मग एअरपोर्टमध्ये पार्किंगला P5वरून पिकअप करायचं होतं. P5ला गेले. त्यानंतर मग आतमध्ये जायच्या आधी फास्टॅग वगैरे रिचार्ज केला. P5ला जाताना तुम्हाला नेहमी लेफ्ट साईडने जायचं आहे आणि जर ओला उबेर 4मध्ये जायचं असेल P4मध्ये तर ओला उबेरची पार्किंग अलीकडेच असते राईट साईडने. मी P5मध्ये आले. त्यानंतर माझे जे पॅसेंजर होत्या, आज एकच सिंगल लेडीज होत्या, त्या वाटच बघत होत्या. माझ्यापुढे के ट्रॅव्हल्सची गाडी होती. ती गाडी निघून गेल्यानंतर मॅम समोरच उभ्या होत्या. त्यांना पिकअप केलं. सिंगल लेडीज आणि आज लगेज वगैरे जास्त नव्हतं. त्यांची एकच बॅग होती, ती आतमध्ये ठेवली. मागचे सीट वगैरे सगळं फोल्ड करून घेतलं आणि मॅमला म्हटलं की आता तुम्ही गाडीत बसा, आपण निघूया अहिल्यानगरसाठी. त्यानंतर मॅमला व्यवस्थित गाडीत बसवून घेतलं. त्यानंतर परत फास्टॅगच्या लेनमध्ये लागून जोपर्यंत फास्टॅगमधून पैसे कट होत नाही तोपर्यंत आम्हाला लाईनमध्ये लागायचं होतं. त्यानंतर माझा टायमिंग आला 7 मिनटामध्ये 60 सेकंदामध्ये फास्टॅगमधून पैसे कट होतात आणि त्यानंतर आपण पडतो एअरपोर्टच्या बाहेर. आज प्रश्न होता की जायचं कोणत्या मार्गे. सगळ्यात पहिले तर नेहमी पुण्यामार्गेच जाते, पण मिसिंग लिंक रोड पडल्यामुळे तिकडनं खूप ट्रॉफिक लागत होतं आणि तिकडनं खूप वेळ दाखवत होता. त्यामुळं मी आले 3 हातनाक्याला. तिथून घेतला CNG भरून. CNG वगैरे भरून झाला. काच वगैरे स्वच्छ धुवून घेतली आणि परत 3 हातनाक्याहून निघाले समृद्धीच्या दिशेने. कारण की म्हाळशी घाटातून पण जायला मॅम म्हणे नको एवढा रात्रीचा प्रवास करायचा आहे. रात्री 10 वाजता आम्ही एअरपोर्टहून निघालेलो. 3 हातनाक्याला येताच मला 11 वाजलेले. 11 का? कारण की खूप ट्रॉफिक होती आणि त्याच्या पुढेही निघल्यानंतर आम्हाला बरीचशी ट्रॉफिक लागणार होते. आम्ही जसं बायपासला लागलो, भिवंडी बायपासला आम्हाला जायचं होतं. भिवंडी बायपासवरनं ऑलरेडी मॅपमध्ये एवढी सगळी ट्रॉफिक दाखवत होतं की कल्याण फाटा क्रॉस करेपर्यंत ती ट्रॉफिक कंटिन्यू मॅपमध्ये दाखवत होतं. फायनली म्हटलं कसं तरी ह्या ट्रॉफिकला आपण क्रॉस करून समृद्धी बायपासला जाऊया आणि तिकडनं मग परत मला याला उतरायचं होतं सिन्नरला उतरून पण CNG वगैरे भरून लगेच म्हटलं पुढचा प्रवास आपला सुरू करूया. पण त्याआधी इकडनंच आम्हाला जायला बराच वेळ लागला. त्याच्यानंतर इकडून तिकडून कशा तरी गाड्या काढतच होते, पण ट्रॉफिक एवढी ट्रॉफिक होती. एवढी मोठी रस्ते बनवले तरी पण ट्रॉफिक काही कमी होत नव्हती. त्याच्यानंतर म्हटलं कसं तरी इकडून निघून आम्ही नगरला पोहोचलो. मॅमला नगरच्या पुढे गाव होतं, त्या गावामध्ये मॅमला सोडायचं होतं. ही मध्येच काऊ बसलेली, ती काऊ काय हलत नव्हती. त्या काऊला म्हटलं ठीक आहे बाई तू बस. तिला हॉर्न दिले, लाईट दिली, पण ती काय उठली नाही. त्याच्यानंतर मी बाजूनी गाडी घेतली आणि मॅमच्या घराजवळ आम्ही पोहोचलो म्हणजे एक टर्न घेतला. लेफ्ट टर्न घेतल्यानंतर हा होता त्यांचा खूप मोठासा वाडा होता आणि इथं मॅमचं फायनली घर. आम्ही मुंबईवरनं एअरपोर्टवरनं निघलो. दुबईवरनं मी आले आणि आता अहिल्यानगरला पोहोचले. एकदम भारी ड्रायव्हिंग केली, खूपच मजा आली, खूप छान वाटलं. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. पण यांनी कुठतरी आराम घ्यायला पाहिजे. ह्या त्यांच्या 90 वर्षाच्या आई होत्या आणि त्या मला म्हणत होत्या बाई कुठंतरी आराम करून घे. रात्रभर त्यांच्या मुलीची खूप वाट बघत होत्या आणि ह्या शेजारीच त्यांच्या ताई बसलेल्या होत्या. अहिल्यानगरवरून मी निघाले थेट मला जायचं होतं पुलतांबावरून मला पिकअप होता आणि पुलतांब्यात एक आशा केंद्र जे पॅरालाइज लोकांसाठी खूप प्रसिद्ध गाव आहे ते आणि तिथं खूप मोठं ब्रांच आहे जिथं मसाज वगैरे ट्रीटमेंट दिली जाते, थेरपीज वगैरे केले जातात. हा आहे मनमाड नगर हायवे. म्हणजे इकडनं तुम्ही ज्यावेळेस शिर्डी दिशेला निघतात खूप असे छान वाऱ्या चालू होत्या तिथे.
खूप मोठे मोठे वारी मोठी मोठी पालखी रस्त्याने लागत होती आणि त्या सगळ्या पालख्या बघून खरंच वाटत होतं की आपणही एखाद्या वर्षी पायी दिंडी केली पाहिजे. त्यानंतर म्हटलं आता गाडीतूनच पालखीचं दर्शन घ्यावं आणि लगेच पुढे विठ्ठल माऊलीची पालखी दिसली. विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीचं दर्शन मी गाडीमधूनच घेतलं आणि म्हटलं चला आपलं दर्शन झालं आणि आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला. ही इथं पालखी होती. पालखीचं दर्शन घेऊन निघाले मी पुढे आणि लगेच इतक्या लांबपर्यंत पालखीचे लोक चालत होते. पूर्ण राहुरी क्रॉस केली तरी तिथपर्यंत पालखी होती. त्यानंतर CNG पंपावर आले. श्रीरामपूरला जाताना मला हा CNG पंप लागलेला टाकळीमध्ये. त्याच्यानंतर मग श्रीरामपूरमध्ये आले. श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर पण खूप मोठं असं हे गाव आहे आणि श्रीरामपूर पण खूप प्रसिद्ध गाव आहे. शिर्डीपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे आणि इथून पुन्हा पुढे अजून मला जायचं होतं एक 17 किलोमीटर आणि तिथं पुलतंब लागणार होतं. फायनली मी पुलतंब्याला आले. हे होतं आशा केंद्रामधून पेशंट घ्यायचे होते आणि त्यांना घेऊन परत मला मुंबईच्या दिशेला निघायचं होतं. 2 नंबर गेटने मी आतमध्ये गेले आणि पार्किंगला गाडी लावायला पॅसेंजरने आधीच सांगितलेलं होतं. त्यांचा पिकअप 11 वाजता होता पण मी लवकर गेलेले आणि मला वाटतं एक 8 वाजेपर्यंत त्यांना मी 9 वाजेपर्यंत मी पोहोचले आणि मी कॉल करून त्यांना सांगितलं की मी पोहोचले म्हणून. त्यानंतर त्यांचा रूम नंबर त्यांनी सांगितलेला. मग त्यांचं लगेज खूप होतं. ते लगेज वगैरे गाडीमध्ये ठेवायची तयारी सुरू केली. त्यांना म्हटलं तुमचं आवरलं असेल तरच आपण निघूया, नाही तर मी वेट करेल. पण ते म्हटले नाही, हमारा हो गया है, हम निकल सकते हैं. 9-9:30 वाजता मी त्यांना पिकअप केलं आणि त्याच्यानंतर त्यांचं काही जे डिस्चार्जचे प्रोसेस होती ती त्यांनी केली. त्याच्यानंतर आम्हाला निघता 10 वाजलेले. 10 वाजता मी त्या आशा केंद्र जे होतं तिथून आम्ही लगेज वगैरे सगळं सामान घेऊन निघालो होतो. त्याच्यानंतर परत त्यांना पुढे एका ठिकाणी थांबायचं होतं आणि तिथून त्यांना काही ते सिलेंडर वगैरे घेतलेलं ते द्यायचं होतं. त्यासाठी परत चौकात गेल्यानंतर त्यांना म्हटलं परत आपण थांबूया आणि येताना मी आले होते श्रीरामपूरवरून आणि जाताना जाणार होते कोपरगाव मार्गे म्हणजे पुलतंब्या फाट्यावरून. इकडनं मी लेफ्टने आले होते राईटने आले होते आणि जाणार होते आता लेफ्टने. त्याच्यानंतर म्हटलं आता कसं का होईना समृद्धी लवकरात लवकर लागला पाहिजे. खूप खराब रस्ता होता. हा होता पुलतंबा फाटा आणि इकडनं एक 2-5 किलोमीटरवर कमीत कमी कोपरगाव असेल. तिथून आम्ही समृद्धीला लगेच म्हटलं तर लागूया आपण. समृद्धीला लागायच्या आधी फास्टॅग वगैरे पुन्हा एकदा रिचार्ज वगैरे करून घेतले आणि म्हटलं आता समृद्धीला एकदा का आपण लागलो तर आपला पुढचा प्रवास हा खूपच इझी होतो. कारण की समृद्धीला परत काही ट्रॉफिक लागत नाही, परत काही खराब रस्ते लागत नाही. त्यानंतर मग परत आम्ही आलो सिन्नरच्या मागे ह्या पंपावर. म्हटलं CNG भेटला तर समृद्धी सोडायची गरज पडणार नाही. पण इथे पण CNG काही पेशर नव्हता त्यामुळं CNG काही इतका काही भेटला नाही. तिथं पण गेल्यानंतर 2-3 किलो असं CNG गाडीमध्ये बसला. रेट भरपूर असतो पण CNGला पेशरच नसतो. कधी पंप सुधारतील तर सुधरू. फक्त नावाला CNG पंप हे हायवेला खोलून ठेवलेले असतात पण पाहिजे तेव्हा कधीच CNG इथं अवेलेबल कधीच नसतो. मला तरी आत्तापर्यंत इथे कधीच CNG मिळाला नाही. त्याच्यानंतर आमण्याला आले. परत मग इथे थांबले. इथे थांबल्यानंतर वॉशरूमला वगैरे जाऊन आले कारण की खूप त्रास होत होता, पोट दुखत होतं. त्याच्यानंतर मग परत म्हटलं आता पुढचा प्रवास आपण सुरू करूया. खूप झोप येत होते. काल रात्री 9 वाजल्यापासून गाडी चालवत होते तर सकाळचे 9 वाजून गेलेले आणि 12-12:30 वाजता मी आमण्याचा समृद्धी महामार्ग हा सोडला होता. कल्याण फाट्याला आले आणि कल्याण फाट्यावरनं जो राईड घेतला त्यानंतर जो मला ट्रॉफिक लागला तर पॅसेंजर इथे मी 12:30 वाजता पोहोचले. तुम्हाला ड्रॉपचा पण टायमिंग 100% दाखवणार आहे कारण की रनिंगमध्ये 10 वाजताचा समृद्धी घेतलेला आम्ही.
ते 12 वाजेपर्यंत समृद्धी मी पूर्णपणे 12:30 वाजेपर्यंत क्रॉस केलेला होता. पण जसं कालेरला माझा ड्रॉप होता तर विचार करा, ऑलरेडी खूप पोट दुखत होतं आणि त्याच्यामध्ये ही ट्रॉफिक एवढा जीवघेणी झालेली होती. 4 तास म्हणजे विचारही करू शकत नाही मी. अशा पद्धतीचा मला हा जाम लागलेला होता. इतका घाण जाम लागलेला होता की नको नको जीव झालेला होता. असं वाटत होतं फक्त आणि फक्त 3 ते 4 किलोमीटरला जायला मला 4 तास लागले. का माहीत नाही, पण इतका मोठा जाम पाहिल्यानंतर जीव कासावीस होत होता की का लवकर हा जाम निघत नाही आहे. त्यानंतर म्हटलं CNG भरून घ्यावं. CNGला गर्दी नव्हती म्हणून मग परत CNG पंपावर गाडी लावली. CNG वगैरे भरून घेतला. पुन्हा मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली. एवढी थांबत गाडी चालू होती की विचारू नका. इथे अर्ध्या रस्त्यातही आले नव्हते ते इथे 2 वाजले होते मला. आणि त्यानंतर परत त्यांच्या लोकेशनवर पोहोचले फायनली. कालेरमध्ये त्यांना ड्रॉप केलं आणि मी निघाले पुन्हा माझ्या घरी. मलाही मुलुंडला जायचं होतं. त्याच्यानंतर त्यांना ड्रॉप करता मला वाजले होते 3. बरोबर 12:30 ते 3 वाजेपर्यंत माझा हा प्रवास सुरू होता. शेवटी वैतागले आणि घरी निघाले. व्हिडिओ कसा वाटला? चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.